शहरांमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे हे थेट मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त असताना रविवारी हॉटेल लोटस येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली। यावेळी माजी महापौर UN बेरिया हे आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, शरद पवार यांच्या आदेशानुसार सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत। बैठका घेऊन नेटके प्रचाराचे नियोजन करण्यात येत आहे। जी जबाबदारी देण्यात आली आहे ती सक्षमपणे पार पाडण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये त्यांना हे सगळे आदेश वरचे जे आदेश आलेले आहेत आम्हाला लेखी पत्राद्वारे आणि व्हॉट्सअपवर आदेश येतात प्रदेश पातळीवरून। आमचे जे काही प्रदेशवर लोक आहेत किंवा आमचे अध्यक्ष आहेत त्यांना हे सगळे आदेश वरून येत असतात आणि त्या आदेशाप्रमाणे आम्ही आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची पहिल्यांदा परवा दिवशी बैठक बोलवलेली आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांचा कानोसा घेणार आहोत। त्या पद्धतीने बाकीचे आमचे उमेदवार असतील किंवा आणखी कोणाबरोबर चर्चा करायची असेल तर त्यांच्याबरोबर चर्चा होईल आणि मग त्याचा निवडणुकीचं जे काही नियोजन आहे त्या नियोजनाच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात येईल। पण प्रत्यक्षात सगळ्यात जास्त जो काही प्रचार होणार आहे तो एकदा नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर ज्या काही सभा असतील, मोठ्या सभा असतील, कॉर्नर सभा असतील, मग प्रचार फेऱ्या असतील, मग घरोघरी जाणं असेल, हे सगळं मग त्या पद्धतीने गतिमान पद्धतीने सुरू होईल। शहर उत्तर विधानसभा किंवा शहर मध्य विधानसभा या दोन्हीपैकी कोणत्याही मतदारसंघाची जबाबदारी देतील ती जबाबदारी सक्षमपणे आम्ही पार पाडू, असा खुलासा यावेळी माजी महापौर महेश कोठे यांनी केला। या पत्रकार परिषदेला माजी महापौर मनोहर चपाटे, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, भारत जाधव, शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर नलिनी चंदेले, चंद्रकांत पवार, प्रशांत बाबर उपस्थित होते।